पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे। आपल्यासोबत केज विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीनं आपला या मतदारसंघामध्ये झंझावात सुरू आहे। केज मतदारसंघामध्ये मी गावोगावी फिरत असताना जे मतदार आहेत त्यांचा मला उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनता यावेळेस मला मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी उत्स्फूर्त आहे। येणाऱ्या 20 तारखेची सर्व जनता या ठिकाणी वाट पाहून आहे। कशा पद्धतीनं आपला अनुभव आहे? मागच्या इलेक्शनला देखील आपण याच मतदारसंघातून आपण निवडणुकीला सामोरे गेलेला होतात आणि हाच कॅन्डिडेट आपल्यासमोर होता। गेल्या निवडणुकीचं सर्व मतदारसंघाला माहिती आहे की ऐन वेळेला मला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती। ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांनी पक्षाचा विश्वासघात करून दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची वेळ आली होती। परंतु गेल्या सातत्यानं 5 वर्षामध्ये या केज मतदारसंघातील सर्व जनतेचा संपर्क ठेवून मी असल्यामुळे यावेळी जनता मला भरभरून असा प्रचंड आशीर्वाद देतील आणि या मतदारसंघामध्ये निवडून देतील हा विश्वास मला आहे। प्रचाराच्या दरम्यान आपल्याला काही आव्हानं येत आहेत का समोर, किंवा काय मतदारांच्या भावना आपल्याला ऐकायला मिळत आहेत? प्रचारादरम्यान गावोगावमध्ये फिरत असताना या मुंदडा कुटुंबाची जी दडपशाही हुकुमशाही आहे ते मोडीत काढण्याच्या संदर्भातली भावना या केज मतदारसंघातील जनतेची झालेली आहे। माहिती अशी मिळते की आपल्या अंबाजोगाईमध्ये देखील शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये शरदचंद्र पवारांची सभा होणार आहे। नेमकं काय होणार आहे की काय नाही? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी 3 मतदारसंघामध्ये सभेच्या माध्यमातून सर्व जनतेला त्या ठिकाणी संबोधित केलं आणि मी त्यांना बीड या ठिकाणी भेटलं असताना ज्या मतदारांची जी काय भावना होती त्या अनुषंगाने आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की ज्या मतदारसंघामध्ये माझ्या प्रचाराची आवश्यकता आहे आणि जे मतदारसंघामध्ये थोडे म्हणजे प्रचार म्हणजे सभा घेण्याची आवश्यकता आहे त्याच ठिकाणी आम्ही सभा घेतो। जे मतदारसंघ चांगले आहेत, ज्या मतदारसंघाचा रिपोर्ट चांगला आहे त्या मतदारसंघामध्ये आपण सभा घ्यायची का नाही याच्या संदर्भातला आपण विचार करणार। काय मुद्दे असणार आहेत आपल्याकडं या निवडणुकीच्या दरम्यान? या मतदारसंघामध्ये ज्यांच्या कुटुंबामध्ये गेल्या 30 वर्षापासून सत्ता होती त्या सत्तेचा वापर त्यांनी जनतेसाठी काहीच केला नाही। त्या सत्तेचा वापर त्यांनी प्रचंड पैसा कमवणे, बोगस कामं करणे, बोगस रस्ते करणे याच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड पैसा कमवला आणि या 5 वर्षामध्ये तर जनतेला अक्षरशः वाऱ्यावर त्यांनी सोडलेलं आहे। मतदारसंघातल्या एकाही गावामध्ये आमदार 19ला निवडून आल्यानंतर एकाही गावामध्ये ते साधं प्रश्न ऐकायला पण गेले नाहीत आणि आज मतदारसंघामध्ये ते मत मागायला गेलेले असतात लोक त्यांना त्या ठिकाणी जाब विचारतात की तुम्ही 5 वर्ष कुठं होतात, अशा पद्धतीचा प्रश्न जनता त्यांना त्या ठिकाणी विचारत आहे। एकंदरीत लोकसभेचा फॅक्टर जो आहे जरांगे पाटलांचा मराठा आणि ओबीसी, कसं तो या केज विधानसभा मतदारसंघामध्ये तो काही पाहायला मिळणार आहे का? माझी ही निवडणूक खऱ्या अर्थानं जर पाहिली की ही निवडणूक राखीव मतदारसंघाची आहे आणि राखीव मतदारसंघाची ही निवडणूक असल्यामुळं सर्व जाती धर्मातील 18 पगड जाती धर्मातील लोकांचा मला आशीर्वाद आहे। एकंदरीत हे होते केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज साठे आणि त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच ही निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरं जात आहे। रोहिदास हातागळे, मुंबई तक, केज बीड।